नेहमी शब्दशः भाषांतर करणार तर फसणार. जसे की पुट या शब्दाचा अर्थ होतो ठेवणे, परंतु या पुट सोबत जर का तुम्ही ऑफ लावला तर त्याचा अर्थ होतो टाळणे. कामाला टाळू नका, डोंट पुट ऑफ द वर्क. अभ्यासाला टाळू नका, डोंट पुट ऑफ द स्टडी. आणि या पुट सोबत जर का आउट लावला तर त्याचा अर्थ होतो विझवणे. मेणबत्ती विझव, पुट आउट द कॅन्डल. दिवा विझव, पुट आउट द लॅम्प. आणि या पुट सोबत जर का ऑन लावला तर मग त्याचे वेगवेगळे अर्थ होत असतात, जसे की परिधान करणे, चालू करणे, वजन वाढवणे. हे टी शर्ट परिधान कर, पुट ऑन द टी शर्ट. पंखा चालू कर, पुट ऑन द फॅन. तुझे वजन वाढलेले आहे, यू हॅव पुट ऑन सम वेट. जर का आपल्याला पुट, पुट आउट, पुट ऑफ आणि पुट ऑनचा अर्थ कळला असेल तर हे वाक्य इंग्रजीमध्ये करा.